नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 20 जानेवारी 2026 ला एक नवीन जी आर आलाय. हा जी आर आहे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्यासंदर्भातला बदल. आता नेमका हा बदल काय? 4 बदलांपैकी एक महत्वाचा बदल तुमच्या समोर मी घेऊन आलोय. शाळा माध्यमानुसार योग्य उमेदवाराला संधी मिळणार. शाळेचं माध्यम काय त्यानुसार विद्यार्थ्याचं शिक्षण आणि त्यानुसार त्याची मीडियम त्यानुसार त्याचं सिलेक्शन होणार आहे. नेमका हा बदल काय थोडासा क्लिष्ट विद्यार्थ्यांना समजायला अवघड जातोय. सो या व्हिडिओच्या द्वारे मी थोडक्यात तुम्हाला स्पष्टपणे आजची एक कमी शब्दात आणि क्लिअर तुम्हाला हा नियम समजून सांगतो. तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमी कडनं बघा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड टीईटीच्या बॅचेस चालू झाल्या. टीटी प्लस सीडीच्या बॅचेस पण चालू झाल्या. तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. बॅचेस जुने विद्यार्थ्यांसाठी 50% ऑफ आहे, नवीन विद्यार्थ्यांना 25% ऑफ आहे. बॅचेस घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍप आणि बॅचची लिंक दिली आहे, जॉईन करू शकता. आता बघा हा जी आर आहे 20 जानेवारीचा पवित्र पोर्टल संदर्भात शिक्षक भरतीचे निकष बदलण्यासंदर्भात बदल करण्यासंदर्भात हा जी आर आलाय. त्यात काय सांगितलंय, जुना जो जी आर आहे 19/6/2013चा त्यामधला परिच्छेद क्रमांक 1 आणि त्यामधला तिसरा पॉईंट त्यांनी सांगितला इथे तो जुना आहे. तो काय थोडक्यात समजून घेऊया. बघा त्यांनी सांगितलंय की RT 2000 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांकरिता म्हणजे 1 ते 8 शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय क्रमांक बघा फेब्रुवारी 2013चा जी आर आहे मधील तरतुदीनुसारच सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. यात काहीच बदल नाही. हे ऍज इट इज आहे. ओल्ड आणि न्यू मध्ये काही बदल नाही. आता बदल पुढे आहे तो बदल काय थोडक्यात समजून घेऊया. जुना नियम काय सांगतो बघा, व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. तसेच संबंधित शाळेकरिता मंजूर शिक्षकांपैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षण शास्त्रातील पदविका धारण असणे आवश्यक राहील. आता लक्षात घ्या इथे त्यांनी काय सांगितलंय, सेमी इंग्रजीसाठी त्यांनी सांगितलं. बघा इथला मुद्दा काय, सेमी इंग्रजीसाठी त्यांनी सांगितलंय. इथे सेमी इंग्रजीसाठी बघा नियम काय सांगते, ओल्ड नियम आहे. यात सांगता येते सेमी इंग्रजी जर शाळेसाठी सेमी इंग्रजी जर शाळा असेल तर या शाळेला शिक्षकाची निवड करताना किमान एक शिक्षक असा असावा ज्याचं डीएड हे इंग्लिश मीडियम मधून झालेलं असावं. हा जुना नियम सांगतो आपल्याला. ओके, त्यात पुढे बघूया काय बदल झालाय. अच्छा इतकाच आहे, इतका त्यांचा जुना नियम होता. आता नवीन नियम बघा इथून बदल झालाय. खरं म्हणजे बघा त्यांनी काय सांगितलंय, ह्या इथून मी बदल करतोय 1ली ते 5वी. बघा 1ली ते 5वी हा पहिला गट, 6वी ते 8वी हा दुसरा गट आणि 9वी ते 10वी हा तिसरा गट. या गटांसाठी त्या माध्यमांच्या शाळांकरिता कोणते माध्यम असू द्या बरोबर आहे, शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमांसह त्या शाळांचे माध्यम जसे की मराठी, उर्दू, कन्नड. बघा आता एखादी शाळा मी घेतली आणि त्या शाळेमध्ये मी विचार करतोय की शाळा कोणती माध्यमची. बघा ए नावाची काय आहे ही शाळा आहे आणि या शाळेचं माध्यम काय हे लक्षात मला पहिले घ्यायचंय. त्या माध्यमानुसार बघा विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठी त्याची उमेदवारी विचारात घेण्यात यावी. मग इथे माध्यमचा विचार केला तर उमेदवाराची शैक्षणिक पात्रता त्या शैक्षणिक पात्रतेचं माध्यम लक्षात घेऊन त्याच उमेदवाराला इथे निवड करण्यात येणार आहे, संधी मिळणार आहे. क्लिअर कट झालं तुम्हाला. हा पहिले काय होतं, किमान सेमी इंग्रजीसाठी एक इंग्रजीचा शिक्षक असावा लागतो डीएड मध्ये. आता असं काही नाहीये. तुम्ही या वर्गांसाठी ज्या माध्यमाचे हे वर्ग हे गट आहे त्या माध्यमाचा विद्यार्थी जर त्या शैक्षणिक पात्रतेमध्ये असेल, सपोज माझं 12वी इंग्लिश मध्ये झालंय, इंग्रजी आहे, किंवा माझं सायन्स मध्ये झालंय, 12वी सायन्स मध्ये झालंय, माझं BA इंग्लिश मध्ये झालंय किंवा सायन्स मध्ये झालेला आहे, तर असा उमेदवार इथे सेमी इंग्रजीसाठी पात्र असणार आहे. लक्षात घ्या. इंग्रजी माध्यमानुसार लक्षात घ्या. मराठी माध्यमाचा विद्यार्थी मराठी माध्यमाचा, उर्दूचा उर्दूला, कन्नडचा कन्नडला. तुमचं शैक्षणिक पात्रता लक्षात घेणार आहे. चला दुसरा बदल काय झाला थोडक्यात समजून घेऊया. बघा 1ली ते 5वी या गटासाठी, आता या गटासाठी त्यांनी वेगळा निकष लावलाय. कोणासाठी? फक्त सेमी इंग्रजीसाठी, या गटासाठी फक्त सेमी इंग्रजी माध्यमांसाठी विषयांकरिता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे इथे सेमी इंग्रजी आणि कोणता गट सांगितलं तुम्हाला मी, 1 ते 5 गट सांगितला. यासाठी पात्रता काय असेल त्यांनी, यासाठी पहिली पात्रता त्यांनी सांगितलंय की तो विद्यार्थी जो आहे ना त्याची व्यावसायिक अर्हता म्हणजेच डीएड हे इंग्रजीमध्येच असावं लागेल. बघा इंग्रजीमध्ये बघा शैक्षणिक निश्चित करण्यात आले आहे. त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास बघा व्यावसायिक अर्हता काय असावी, इंग्रजी असावी. उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिरात, जर नाही झाला उमेदवार उपलब्ध
तर न्यू जाहिरात द्यावं लागेल, तुम्हाला न्यू ऍड द्यावं लागेल. आणि न्यू ऍड दिल्यानंतर या उमेदवाराचं, ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाहीये, म्हणजे ही नाहीये बाबा, हे उमेदवार भेटलेच नाहीये, मग अशा वेळेस तो 12वीचा एखादा विज्ञानचा विद्यार्थी चालेल, म्हणजे 12वीचा सायन्स असेल तर तो चालेल, किंवा BA MA इंग्रजी चालेल, म्हणजे आर्ट फॅकल्टीचा विद्यार्थी चालेल जो इंग्लिश मधनं क्वालिफाईड आहे, किंवा BSc MSc झालेला विद्यार्थी सुद्धा इथे 1 ते 5 गटासाठी अर्हता धारण करतो. अशा उमेदवारांना इथे पात्रता ही पात्र समजून त्या उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. सो हे 2 महत्वाचे बदल इथे झालेले आहे. माध्यमाच्या शाळेनुसार, विद्यार्थ्याच्या शिक्षणानुसार इथे त्या माध्यमाच्या शाळांसाठी उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. हा बदल मुख्यत्वे लक्षात घ्या. ह्या बदलासंदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी येणार आहे. लक्षात घ्या, शाळांचे माध्यमानुसार शैक्षणिक अर्हता असावी. म्हणजे शाळाचं माध्यम काय त्यानुसार तुमचं शैक्षणिक अर्हता असावी. शाळा जर इंग्लिश माध्यमाची असेल तर तुमची शैक्षणिक अर्हता 12वी असेल, किंवा जे ते असेल ग्रॅज्युएशन असेल तुमचं, तर हे सुद्धा इंग्लिश मध्ये असलं पाहिजे. सायन्सचा पण चालेल, बीए इंग्लिश पण चालणार आहे, 12th सायन्स पण चालणार आहे. लक्षात घ्या, इंग्लिश माध्यमानुसार. मराठी असेल तर इथे सुद्धा माध्यम काय लागणार तुमचं, मराठी लागणार. लक्षात घ्या. दुसरं काय, 1 ते 5 गटासाठी सेमी इंग्रजी माध्यमासाठी हा थोडासा बदल वेगळा केला त्यांनी. 1 ते 5 गटासाठी सेमी इंग्रजी माध्यमासाठी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमाची असेल, म्हणजे तुमचं डीएड जे आहे ना ते इंग्लिश मध्ये असावं लागेल. आणि जर असा उमेदवार उपलब्ध नाही झाला तर नवीन ऍड देऊन इंग्रजी शैक्षणिक अर्हता इंग्रजी ज्यांची असेल त्या उमेदवारांना इथे संधी देण्यात येणार आहे. हा बदल तुमच्या लक्षात आला की मला कमेंटमध्ये कळवा, कारण हा बदल थोडा क्लिष्ट आहे, किचकट आहे, समजायला अवघड आहे. पण मी थोडक्यात तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. समज आहे तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमच्या माहितीत जर असे कोणी विद्यार्थी असेल जे शालेय जीवनामध्ये स्पर्धा परीक्षा देऊ इच्छित असाल तर त्या उमेदवारांसाठी इग्नाइट अकॅडमी, इग्नाइट पाठशाळा नावाचा ऍप आणि युट्यूब चॅनल सुद्धा चालू केलेला आहे. नक्की शेअर करा. त्या विद्यार्थ्यांना सांगा 500 रुपयात तुम्हाला स्कॉलरशिपच्या बॅचेस पण अवेलेबल आहे, इतर बॅचेस पण अवेलेबल आहे. एकदा जाऊन चेक करा. काही अडचण असेल तर आमच्या टीमला कॉल करू शकता, अदरवाईज ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या विद्यार्थ्यांना, तुमच्या उमेदवारांना नक्की शेअर करा, ग्रुपमध्ये शेअर करा. आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.